हॅलो एव्हरीवन, मी नम्रता तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते। तर मी आज तुमच्यासाठी मेथीचे थेपले कसे बनवायचे ह्याची रेसिपी घेऊन आली आहे। हे मेथीचे थेपले मऊ राहण्यासाठी आणि मेथीचा जो कडवटपणा आहे तो या थेपल्यामध्ये उतरू नये यासाठी काय यूज करायचं, तर ह्या सगळ्या टिप्स आणि ट्रिक्स आज मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे। तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। ही मेथी थेपल्याची रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की तुम्हाला ही मेथी थेपल्याची रेसिपी कशी वाटली। तर चला आपण आजच्या व्हिडिओसाठी सुरुवात करूया। मेथीचे हे मऊ आणि 3 ते 4 दिवस सहज टिकणारे आणि प्रवासात यूज करणारे थेपले बनवण्यासाठी आपल्याला इथे मिरची, लसूण आणि आलं घ्यायचं आहे। तर तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल तुम्हाला किती क्वांटिटीमध्ये ह्या गोष्टी घ्यायच्या आहेत। आणि आपण आलं, लसूण आणि मिरची घेतलेली आहे ती वाटून घ्यायची। मिक्सरमध्ये तुम्ही घेऊ शकता किंवा खलबत्त्यामध्ये कुटून घेऊ शकता। आणि दुसरीकडे आपल्याला एक मेथीचा बंच घ्यायचा। ही मेथी निवडून स्वच्छ धुवून घ्यायची आणि धुवून झाल्यानंतर ही मेथी बारीक चिरून घ्यायची। खूप अगदी बारीक नाही चिरायची, थोडीशी जाडसर ठेवायची मेथी, म्हणजे जेणेकरून आपल्या ज्या मेथीच्या थेपल्यामध्ये आहे ही मेथी अशी दिसून आली पाहिजे, त्याच्यामुळे असं जाडसर चिरून घ्यायची। मेथी थोडीशी चवीला कडवट असते, तर ह्या मेथीचा जो कडवटपणा आहे तो आपल्या थेपल्यामध्ये येऊ नये ह्यासाठी काय करायचं, तर ह्याची मी तुम्हाला एक टिप सांगणार आहे। तर आपल्याला त्यासाठी कढईमध्ये 2 चमचे तेल टाकायचं आणि हे तेल चांगलं गरम झाल्यानंतर आपण जी बारीक चिरलेली मेथी होती ती यामध्ये टाकायची आणि ही मेथी 2 मिनिट छान परतून घ्यायची। मेथीचे हे थेपले आहेत ते खूप जास्त हेल्दी असतात। ह्या मेथी थेपल्याचे काय हेल्थ बेनिफिट्स आहेत हे सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये शेवटी सांगणार आहे, तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर मेथी 2 मिनिट परतून झाल्यानंतर आपल्याला आता यामध्ये दूध टाकायचं आहे। तर मी इथे 1 कप दूध टाकलं आहे। ह्या दुधाला आता उकळी आणायची आणि हे दूध आटेपर्यंत आपल्याला हे मेथीमध्ये आटवून घ्यायचं आहे। तर दुधाला इकडे उकळी आली आहे आणि जेव्हा दूध उकळतं आणि जसं जसं ते आटायला लागतं तर हे दूध फाटतं। तर दूध फाटलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही आहे, ते आपल्या पिठामध्ये मिक्स होऊन जातं। तर ह्या जो दूध आपण टाकतो त्याच्यामुळे मेथीचा कडवटपणा आहे तो पूर्णपणे निघून जातो। आणि ही दूध टाकायची जी सिक्रेट टिप आहे ही मला माझ्या आईंनी सांगितली आहे। हे दूध आता मेथीमध्ये पूर्ण आटलेलं आहे, तर या स्टेजला गॅस बंद करायचा। आणि दुसरीकडे आता मेथी थेपल्यासाठी आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे। हे गव्हाचं मी 1 आणि अर्धा कप पीठ घेतले आहे। या गव्हाच्या पिठामध्ये आपल्याला 2 चमचे बेसनचं पीठ ॲड करायचं आणि आपण जी आलं, लसूण आणि हिरवी मिरचीची जी पेस्ट केलेली होती ती यामध्ये टाकून घ्यायची। ही आलं, लसूण आणि मिरचीची पेस्ट टाकून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये हिंग टाकायचं आहे। पाव चमचा मी हिंग टाकून घेतलं आहे। अर्धा चमचा तीळ टाकायचे आहेत। तीळ आपल्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता, तुम्हाला अजून तीळ आवडत असेल तर तुम्ही अजून टाकायचे। त्यानंतर मी इथे जिरे पावडर घेतली अर्धा चमचा, हळद घ्यायची पाव चम्मच। आता यामध्ये लाल तिखट टाकायचं आहे, तर 1 आणि अर्धा टीस्पून लाल तिखट तुम्ही यामध्ये टाका। हे जे छोटे चमचे होते म्हणून मी ते 3 टाकले, तर तुमचे आयडियल टीस्पून असते त्याने 1.5 चम्मच लाल तिखट बास होतं। तर आपण जी मेथी होती ती दुधामध्ये मिक्स करून घेतली होती, ते दुधाचं आणि मेथीचं मिक्सचर या पिठामध्ये टाकायचं। आणि आता आपल्याला यामध्ये 3 चमचे तेल टाकायचं आहे। तर तेल टाकणं हे खूप इम्पॉर्टंट आहे। तेल टाकल्यामुळे आपले जे मेथीचे थेपले आहेत ते सॉफ्ट होतात खूप, आणि आपण जेव्हा ट्रॅव्हल करतो किंवा ट्रॅव्हलसाठी हे मेथीचे थेपले घेऊन जातो, 3 ते 4 दिवस आपल्याला हे मेथीचे थेपले खायचे असतील तर तेल टाकणं खूप इम्पॉर्टंट आहे। तेल टाकल्यामुळे आपला मेथीचा थेपला आहे तो 3 ते 4 दिवस एकदम सॉफ्ट राहतो, मऊ राहतो। आता यामध्ये आपल्याला पाव ग्लास पाणी टाकायचं आहे आणि मीठ टाकायचं चवीनुसार। तर मी मीठ हे पाण्यामध्ये टाकलं, तर हे मीठ मी पाऊण चम्मच मीठ टाकलं होतं, तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ ॲड करू शकता। पाणी टाकून हा मेथी थेपल्याचा गोळा छान आपण चपाती मळतो तसं मळून घ्यायचं। इकडे मला तुम्हाला अजून एक टिप सांगायची आहे, ती म्हणजे जेव्हा आपला गोळा तयार होतो तेव्हा आपल्याला यामध्ये परत 2 चमचे तेल टाकायचं आणि छान मऊ असा पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा। आता हे पीठ मळून झालं, त्याच्यानंतर आपण छोटे छोटे मेथी थेपल्याचे चपातीसारखे गोळे करून घ्यायचे आणि लाटून घ्यायचं। तर थोडंसं गव्हाचं पीठ लावून हे आपल्याला मेथीचे थेपले गोल लाटून घ्यायचे।
हे जे मी तुम्हाला मेथी थेपल्याचं प्रमाण सांगितले त्यामध्ये 9 ते 10 मेथीचे थेपले आरामात होतात. मेथीचे थेपले हे आपल्या शरीरासाठी खूप जास्त हेल्दी असतात. तर मेथीच्या थेपल्यांचे काय काय हेल्थ बेनिफिट्स आहेत हे सुद्धा मी आता तुम्हाला सांगणार आहे. मेथीमध्ये फायबर कंटेंट हे जास्त प्रमाणात उपलब्ध असते. तर ह्या फायबर कंटेंटमुळे आपल्याला जे डायजेशन आहे ते डायजेशन स्मूथ होण्यास खूप जास्त मदत होते. परत ही जी मेथी आहे ती आपलं ब्लड शुगर लेवल इम्प्रूव्ह करण्यासाठी मदत करते. तर त्यामुळे डायबिटीसवाल्या लोकांना सुद्धा मेथी खाण्यामध्ये सांगतात. तर ही मेथी आपल्याला जे कोलेस्टेरॉल आहे ते सुद्धा कमी करण्यास मदत करते. तसेच मेथीमध्ये व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स सुद्धा जास्त असते. त्यामुळे आपल्या ज्या कॅलरीज आहेत त्या बर्न व्हायला मदत होते आणि त्याच्यामुळे आपल्याला चांगली एनर्जी भेटते. परत मेथीमध्ये आपल्याला व्हिटॅमिन्स, मिनरल्स, आयर्न आणि पोटॅशियम तर हे सुद्धा खूप जास्त प्रमाणात असतं. त्याच्यामुळे मेथी खूप जास्त हेल्दी असते. तर आता इकडे मेथीचे 9 ते 10 थेपले लाटून तयार झालेले आहेत. तर दुसरीकडे तवा गरम करून घ्यायचा आणि त्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आणि हे तेल गरम झाल्यानंतर आपण जे लाटून घेतलेले थेपले होते ते थोडंसं तेल ॲड करून थोडेसे मीडियम गॅसवर छान भाजून घ्यायचे. हे मेथीचे थेपले थोडेसे मीडियम गॅसवरच भाजायचे. खूप फुल गॅसवर भाजले तर ह्या मेथीला असे मोठे काळे काळे डाग पडतात तर ते छान नाही दिसत. त्याच्यामुळे थोडंसं मीडियम गॅसवर थेपले छान भाजून घ्यायचे. तुम्ही इकडे बघू शकताय हा थेपला दोन्ही साईडून भाजून आता रेडी झालाय. तर अशा प्रकारे मी सगळे थेपले बनवून घेतले. आता मी तुम्हाला दाखवते सगळे रेडी झालेले हे थेपले. इतके मऊ सॉफ्ट थेपले रेडी झालेत. इझिली एकदम तुटतायत थेपले. तर हे थेपले तुम्ही दहीसोबत सुद्धा खाऊ शकता. सॉससोबत कोणाला आवडत असेल तर त्यामध्ये सुद्धा सर्व करू शकता. तर हे थेपले 3 ते 4 दिवस आरामात टिकतात. तुम्ही ट्रॅव्हल करताना हे थेपले घेऊन जाऊ शकता. हे थेपले खूप मस्त लागतात. तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. आणि तुम्हाला जर माझं कंटेंट आवडत असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय.